नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. वारी पंढरीची या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण पाहिलं की संत तुकोबारायांच्या पालखीनं आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज इनामदार वाड्यामध्ये मुक्काम असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे आणि प्रस्थानासाठी हजारो वारकरी आता आळंदीमध्ये दाखल झालेत. संत ज्ञानेश्वरांची पालखी उद्या प्रस्थान ठेवणार आहे, तर दुसरीकडे संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी गोगलगाव, राजुरी, अहमदनगरमध्ये आहे. ही दृश्य आपण थेट पाहतोय आणि संत मुक्ताईची पालखी गोरक्षण, जालना इथं पोहोचलेली आहे. संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं सुद्धा आज प्रस्थान ठेवलंय, तर संत गजानन महाराजांची पालखी आज परभणीमध्ये मुक्कामी असणार आहे. मृदुंग, टाळ आणि विठू नामाच्या जयघोषामध्ये वारकरी पंढरपूरला निघालेले आहेत. तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून आपण पाहतोय. आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, अहमदनगरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी, जालन्यामधून संत मुक्ताईंची पालखी, पैठणमधून संत एकनाथ महाराजांची पालखी आणि परभणीमधून संत गजानन महाराजांची पालखी निघालेली आहे. आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. यावेळी पालखीमध्ये भगवी पताका घेऊन वारकरी आणि भाविक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. तुकोबारायांच्या पालखीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूया. भावी माझे असं जन्मोजन्मी तुझात असं, पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरी. जगद्गुरु संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं आज देहूमधून प्रस्थान झाले. महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या भागातून लाखो भाविक देहूमध्ये जमले होते. रामकृष्ण ऐसी उच्चारीन नामे नाचे न मी प्रेमे संतांपुढे असं म्हणत ही वारकरी मंडळी देहूच्या मंदिरामध्ये डोलत होती. अनेक माणसं एकत्र आली आणि मग भेदाभेद मिटला आणि तुकोबारायांच्या समतेचं वारीचं चित्र आज देहूमध्ये प्रकटलं. ही वारी, ही पालखी सोहळ्याची, ही या वर्षीची यंदाची वारी आज देहूमधून प्रस्थान झालेलं आहे. आणि आज संध्याकाळी ती इनामदार वाड्यामध्ये, जो इनामदार वाडा देहूमध्ये आहे, त्या इनामदार वाड्यामध्ये आजचा मुक्काम असणार आहे. उद्या सकाळी अनगड शहा बाबा दर्ग्याजवळ आरती करून पुढील मार्गासाठी ही पालखी सोहळा त्या ठिकाणी प्रस्थान ठेवणार आहे. पुढील प्रवास हा पंढरपूर पर्यंत असणार आहे. कुणाच्या हातामध्ये पताका आहे, कुणाच्या डोक्यावरती तुळस आहे, कुणाच्या डोक्यावरती हांडा आहे, कुणी टाळ वाजवतंय तर कुणी टाळी वाजवतंय. अगदी अशा पद्धतीनं दिंडी पताकाचा भार खांद्यावरती घेऊन ही मंडळी पंढरपूरकडे प्रस्थान झालेली आहे. रामकृष्ण हरी. आणि राज्यामधील मानाची असणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाची पालखी असलेली संत एकनाथ महाराजांची पालखी ही नाथवाड्यामधील मंदिरामधून समाधी मंदिराकडे तिने प्रस्थान ठेवलाय. आजचा पहिला मुक्काम चणकवाडी या ठिकाणी असणार आहे आणि पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरामधून हजारो वारकरी पैठण नगरीमध्ये दाखल झालेत. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. 7 मानाच्या पालख्यांपैकी तिसऱ्या मानाची पालखी समजण्यात येणारी पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीचं हे 425वं वर्ष आहे. आणि थोड्याच वेळात आता या मंदिरातील संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचं पूजन करून ते पादुका या ठिकाणी पालखीमध्ये ठेवण्यात येणार आहे. पण पाहू शकता की अशा पद्धतीने या ठिकाणी हे सर्व वारकरी झालेले आहेत. टाळ मृदुंगाच्या गजरावरती या ठिकाणी भानुदास एकनाथचं गजर आपल्याला पूर्ण पैठण नगरीमध्ये पाहायला मिळत आहे. हजारोच्या संख्येने राज्यभरातून या ठिकाणी वारकरी संप्रदाय दाखल झालेला आहे. आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने या ठिकाणी एक उत्साह नाथवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि या नाथवाड्याचे वंशज आहे, नाथ महाराजांचे वंशज आहे या ठिकाणी. आणि त्यांच्याशी आपण बोलूयात. गावातील मंदिरातून साधारण भजन झाल्यानंतर पादुका पालखीत ठेवल्या जातात आणि त्यानंतर पालखी समाधी मंदिराकडे प्रस्थान करेल. 425वं हे वर्ष आहे आणि एक उत्साहामध्ये आता ही पालखी या ठिकाणाहून प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी हजारो वारकरी या ठिकाणी पैठणमध्ये दाखल झाले आहेत. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन गिरे, पुढारी न्यूज, पैठण. पालखीचा पहिला मुक्काम चणकवाडीमध्ये असणार आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय पैठणच्या संभाजीनगरमध्ये. कैवल्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा उद्या पार पडतोय आणि याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर
आळंदी देवस्थानच्या वतीनं जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। माऊलींच्या पालखी रथासोबत जाणाऱ्या दैनंदिन वापरातील वस्तू अनेक छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत सगळ्याच गोष्टींचा समावेश कोठीमध्ये असणार आहे। आणि याच संदर्भात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या कोठी प्रमुखांची चर्चा केली आमचे प्रतिनिधी तुषार धरेकर यांनी। पाहूया। होईल भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेमधर्म, मुखी विठोरायाचे नाम। या अभंगाप्रमाणे वारकरी हा पंढरीच्या वाटेसाठी निघणारे। आता जर आपण पाहिलं तर मी आता संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या या सभागृहामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण जय्यत अशी तयारी खरं तर पूर्णत्वास आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। प्रत्येक गोष्टींवरती त्यांची खरं तर तयारी झाल्याचं पाहायला मिळतंय। साधारणतः 1 ते सव्वा महिना अगोदरपासून आम्ही या तयारीला सुरुवात करतो आणि या ठिकाणी की राहण्याची जी सोय असते, तंबू बांबू, जेवणाचे असतं, किराणा, भांडे वगैरे सगळे, देवाचे पूजेचे साहित्य, पूजेच्या वस्तू, देवाला लागणाऱ्या उपचारासाठी जे काही पूजेच्या वस्तू आहेत, अत्तर असू द्या, उठणं असू द्या, या सर्व गोष्टींची एक एक जुळवाजुळव करून आज ही तयारी पूर्णत्वास आलेली आहे। पंढरपूर ते आळंदी इथपर्यंत पुरेल एवढा संपूर्ण जो किराणा घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आता माऊलींबरोबर हे संपूर्ण जो साहित्यांचा माल घेऊन मार्गस्थ होतानाही पाहायला मिळेल। कॅमेरामन अनिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र आळंदी। आणि आपण पाहतो की सध्या लाखो वारकरी पंढरीच्या वारीसाठी सज्ज झालेले आहेत, तर काही वारकरी मार्गस्थ सुद्धा झालेत। वारकऱ्यांच्या मुखात, मनात आणि पावला पावलामध्ये विठ्ठलाचा नामघोष आहे। पण या सगळ्यांसाठी विठ्ठल कसा आहे याचबद्दल वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूयात। वारी म्हणजे आनंद सोहळा आहे। वारकऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे। ह्या क्षणाची वारकरी वर्ष वाट पाहतात आणि वर्षानंतर हा क्षण तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान आज होणार आहे आणि या प्रस्थानानिमित्त सर्व वारकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे। सर्व वारकरी देऊच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि आज तुकाराम महाराजांचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। वारीमध्ये एकत्र येऊन चालण्यामध्ये हा सगळ्यांना एक आनंद मिळतो एक माणसांना, कारण हा योग असतो माणसाला सगळ्यांना चालून घेऊन मिळून मिसळून जाणं, हे सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद मिळत असतो आपल्याला। आम्हाला वर्षभराची एनर्जी, सुख, समाधान, शांती, आनंद आनंद देतो। हो, देत तर काहीच नाही, पण कमी पण पडून देत नाही काही। आत्मविश्वास, उत्सुकता, सगळं धैर्य, आपल्याला चालण्याचं, बोलण्याचं, सगळ्याचं उदंड राहो एवढी तुकाराम चरणी प्रार्थना। सगळे म्हणजे जे कार्यक्रम आता संप्रदायाच्या वारीच्या नियमाप्रमाणे जे होतात, काकड आरती, परत आपलं हरिपाठ, परत प्रवचन, कीर्तन, त्याच्याबरोबर आपण असं फुगडी खेळणं म्हणा किंवा पावले खेळणं, त्या सगळ्याचा आनंद मिळतो आम्हाला। विठ्ठलाला एवढीच मागणी की भगवंताच्या भक्तीत आमचं सगळं सर्वस्व जाऊ दे आणि उदंड आयुष्य मिळू दे आणि जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होते, एवढीच विठ्ठल चरणी। आमच्या संसारात विठ्ठल असं मदत करतो की आम्ही दळिता, कानिता, अगदी काम करता। आणि अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग ज्यांनी सर्वसामान्यांना दाखवला ते संत ज्ञानेश्वर माऊली। आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात त्यांनी केली आणि अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली। संत ज्ञानेश्वर हे अलौकिक प्रतिभा असणारे महान संत होते। आज जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल। पाहूयात। मी सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात आहे आणि या मंदिराचा इतिहास काय आहे, याची एकंदरीत माहिती काय आहे, आपल्या समवेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त आहेत स्वामी निरंजननाथ। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण जे मंदिर आहे या समाधीचा इतिहास काय आहे, याची आख्यायिका काय? एकंदरीत आपण सगळेजण जेव्हा उच्चार करतो, म्हणतो, व्याख्यात करतो, तेव्हा आपण म्हणतो की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे। सर्वप्रथम आपण भागवत संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट दिसून पडेल, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस।
आता या दोनही संतांमध्ये ज्ञानोबा तुकोबारायांमध्ये सगळी सकल परंपरा समाविष्टित होते. नवे नवे ज्ञानोबा तुकाराम हा आमचा फार मोठा मंत्र आम्ही समजला जातो. याच्यामध्ये दोन्हीमध्ये एक समानत्व जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, तिला आम्ही संजीवन समाधी म्हणतो. नवे नवे ती संजीवनच समाधी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा मूळ संप्रदाय हा नाथ संप्रदाय, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. ही सगळी परंपरा आदिनाथ भगवंताकडून, मच्छनाथ महाराजांकडून, गोरक्षनाथांकडून, गहनीनाथांकरवी दादा गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडे येते आणि मग ज्ञानदेव सनाथ होतात आणि त्यानंतर सुरुवात होते ती एका नवीन संप्रदायाची आणि त्या संप्रदायाला आम्ही भागवत संप्रदाय म्हटला. या संप्रदायाचं पहिलं दैवत जे आहे ते म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि या संप्रदायाचं तत्वज्ञान जे आहे ते देवतत्वज्ञान जरी असलं तरी ते संतांच्या मुखातून आलेलं ज्ञानेश्वरी नावाचं तत्वज्ञान. ही ज्ञानेश्वरी म्हणजे वारकरी संप्रदायाची गीता. नवे नवे श्रीमद भगवद्गीता ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अवतरित होते तद्वतच ज्ञानेश्वर नावाच्या श्रीकृष्णरूपी अवतारामध्ये ज्ञानेश्वरी म्हणून ही गीता पुनरुज्जीवित होते, पुनरअवतरित होते. आजकाल आम्ही कुठल्याही संतांच्या समाधीला समाधी म्हणतो. त्याच्यात आम्ही एक लक्षात घ्यावं, नैसर्गिक मृत्यू झालेली व्यक्ती देहाला त्यागते म्हणून आम्ही त्याला आजकाल प्रघातामध्ये समाधी म्हणतो. परंतु जेव्हा आम्ही ज्ञानदेवांची समाधी असा शब्द काढतो तेव्हा त्यांचं देह कुठेही त्यांनी त्यागलेलं नव्हतं. त्या देहाला कुठेही कृशपणा, वृद्धपणा म्हणजे सामान्य सकळ माणसाच्या देहाला जे काही वृद्धापकाळाचे लक्षणं लागतात. 22 वर्षांचे ज्ञानदेव आहे, त्यामुळे त्यांचं शरीर पिळदार होतं, सुदृढ होतं. त्यांच्या शरीराला कुठेही रोगव्याधी नव्हती, परंतु अंतःकरणाने ते परिपूर्णपणे भगवंताला समर्पित झाले होते. आपलं कार्य आता पूर्ण झालेलं आहे. गुरूंच्या आशीर्वादाने सर्व सकल समाज व्यवस्थेला परिपूर्णतेला नेण्याचं कार्य वारकरी संप्रदायाची स्थापना करून भागवत धर्माची ध्वजा रोवून ज्ञानोबांनी परिपूर्ण केलं होतं. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संजीवन समाधी म्हणजे काय तर ज्या समाधी या शब्दाला आम्ही मृत्यूची जोड लावतो, हा ज्ञानदेवांचा मृत्यू नाही. सामान्य सगळ्या जनाच्या देहाला मृत्यू चिटकतो त्यावेळेस त्याचा आत्मा आणि देह विलग होतो. इथे संजीवन हा शब्द याच्यासाठी लागतो की ज्ञानदेव हे योगियांचे राजे आहेत, नाथ संप्रदायाचे अतिशय मोठे योगी आहे. आणि हा असा ज्ञानदेव रूपी योगी पंचमहाभूतांनी बनलेल्या या शरीरामध्ये पंचमहाभूत विलग करतो. आत्मरूपाने तो तिथेच भक्तांना दर्शन द्यायसाठी स्थित राहतो आणि त्याचं शरीर कुठेही विघटन पावत नाही. तर ते शरीर जिथून आलं होतं तिथे विरतं आणि तो तिथे स्थिर राहतो, ब्रह्मांडासोबत संपर्कित राहतो. याला संजीवन म्हणतो. यावत सूर्यचंद्र दिवाकर हो, ही समाधी आम्हाला ज्ञानदेवांच्या त्या आत्मरूपी स्पर्शाचा अनुभव देत राहील. नवे नवे याच्याही पलीकडे जेव्हा जेव्हा कोणी व्यक्ती ज्ञानेश्वरी वाचेल त्यावेळेस ज्ञानोबांच्याच म्हणण्यानुसार माझे श्वासोश्वासही या ज्ञानेश्वरीमधले प्रबंध झालेले आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा तेव्हा ती ओवी नाही, त्या ओव्यांच्या माध्यमातून ज्ञानदेवांचा श्वासच आम्ही अनुभवित करत राहतो. नक्कीच. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संजीवन समाधीसाठी अनेक वारकरी खरं तर दर्शनासाठी येत असतात आणि ह्या संजीवन समाधीचं महत्त्व महाराजांनी तितक्याच ताकदीने आपणास समजून सांगितलंय. कॅमेरामन अनिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र आळंदी. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. निस्सीम भक्ती आणि आपलं आयुष्य पंढरपूरच्या विठ्ठलासाठी अर्पण करणारा असा हा वारकरी. एक वेळ भाकरी मिळाली नाही तरी सुद्धा चालेल, पण दरवर्षी विठ्ठलाची वारी घडावी असं प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं. पदरी भाकरी बांधून ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता पंढरीची वारी करतो. अशाच एका वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सचिन जिरेंनी. पाहूयात.
एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात एक बाबा दिसले आणि त्या बाबांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं, तरी देखील ते हातात सनई घेत तेवढ्याच उत्स्फूर्तपणे ते वाजवत होते, नाचत होते. तर ते बाबा आपल्या सोबत आहे. जगन्नाथ बाबाचे उपकार आहे, मला दिंडी वाजायला लावली. जगन्नाथ महाराज खांदेशकर त्यांचे उपकार आहे. दिंडी सनई वाजायला लागणार त्यांना. किती वर्षापासून तुम्ही सनई वाजवता? तुमचे वडील, तुमचे आजोबा, किती पिढी आहे तुमची? आमची आता तिसरी पिढी. आजोबा गेले, वडील गेले, तिसरी पिढी आमची. पुढे आता चौथी पिढी वाजत निघून येऊ. आम्ही तिघं वाजवतो. हे आपलं छंद आहे. पुन्हा आम्ही लग्नकारी वाजवतो. हे छंद आहे मला. ऑपरेशन झालं तरी मी आलो वाजायला. आवडे देवाची आवड, मला भरण्याची आवड आहे. अभंग म्हणून दाखवतो का सनेत वाजू का? पैठणमध्ये आपण होतो. आता जाऊयात पंढरपूरला. नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यानंतर वारकरी 16 खांबी मंडपातून प्रवेश करत विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत असतात. 16 खांबी मंडप नेमका काय आहे, त्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत, पाहूयात पंढरी दर्शनमधून. पंढरपुरामध्ये विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी नामदेव पायरीनंतर पहिला प्रवेश होतो तो म्हणजे याच 16 खांबी या सभा मंडपामध्ये. या 16 खांबी सभा मंडपाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर ते काहीसं वेगळं आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये या खांबांवरती ज्या असणाऱ्या ज्या कलाकुसरी आहेत त्या काहीशा वेगळ्या आहेत. या मंडपाचं वैशिष्ट्य काय आहेत आपण थेट आपल्या समवेत महाराज आहेत. महाराज, एकंदरीत या संपूर्ण सभा मंडपाचं वैशिष्ट्य काय आहेत, कशा पद्धतीने हा 16 खांबी मंडप या सभा मंडपाला म्हटलं गेलं? पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करायचा, पूर्वीच्या काळामध्ये नामदेव पायरीपासून लोकांना, भाविकांना प्रवेश असायचा. त्याच्यानंतर सभामंडप आणि त्याच्यानंतर 16 खांबीमध्ये लोक यायचे. 16 खांबीच्या नंतर चौखांबी, त्याच्यानंतर अंतराळ आणि शेवटी गर्भगृहात देवाचं दर्शन करून आल्यानंतर 16 खांबीच्या परिसरामध्ये लोक आपली जी काही देवा आमच्या हातून जी काही चूक झाली असेल ते कान धरून लोक उड्या मारून देवाकडे माफी मागायची आणि साष्टांग दंडवत घालत होते. आणि त्या अनुषंगानं या 16 खांबीमध्ये विविध प्रकारची शिल्प त्या काळामध्ये कोरलेली आहेत. आणि त्या सगळ्या 16 खांबामध्ये फक्त एक खांब असा आहे की तो अतिशय वेगळा असा खांब आहे, तो म्हणजे गरुड खांब. कारण 16 खांबाचा जर सगळा जर बघितला आपण, वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथं, पण गरुड खांबावर हा एक स्वतंत्र असा खांब केलाय की तो पुरंदरदास किंवा गरुड खांब त्याला असं म्हटलं जातं. एक क्षण देवाचे द्वारे उभा क्षणभर त्याने यांना तिकडून देवाचं दर्शन करून आल्यावर क्षणभर देवाकडे माफी मागावी म्हणून कान धरून गरुड पारावर लोक कान धरून उड्या मारून साष्टांग दंडवत घालतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर हा गरुड स्तंभ आहे. मात्र इथे जर आपण पाहिलं तर वरती काही वेगवेगळ्या खरं तर दैवतांच्या मूर्ती या मंदिरामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. काय आहे नक्की? त्या बहुतेक विष्णूच्या अवतारातील मूर्ती असाव्यात, वेगवेगळे अवतार असू शकतात, अशा दृष्टीनं ते झालेलं आहे. आणि माझ्या दृष्टीनं मला एक तर्क असा वाटतो की 16 खांबाचं या 16 खांबी याला कशासाठी मंडप केला असेल पूर्वीच्या पूर्वासुरीने, की ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत त्याच्यावर 16 संस्कार केले जातात. त्या 16 संस्कार केल्यानंतर त्या मनुष्याचं जीवन हे सार्थ ठरतं. त्यानुसार हे 16 खांबाची रचना असावी असं मला वाटतं. असेल असं म्हणत नाही, असावी असं वाटतं. किंवा काही ठिकाणी देवाचे उपचार
षोडोपचारी उपचार करतात. पण बाबा तुम्हाला बाकी जरी राजोपचार नाही जमलं तरी षोडोपचारी तर देवाची पूजा करावी त्याच्यासाठी असू शकतं. असे अनेक तर्क आपल्याला याच्या माध्यमातून लावू शकतात. नक्कीच. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सभामंडपामध्ये जे 16 खांब आहेत त्यातला प्रत्येक खांब जर पाहिला तर त्याची रचना काहीशी वेगळी आहे. मात्र हे जे खांब आहेत ते 15 खांब एकसारख्या प्रकारचे दिसून येतात. मात्र जो 16वा खांब आहे तो काहीसा वेगळा आहे आणि त्याच खांबाला गरुड खांब असं म्हटलं जातं. अनेक वारकरी या गरुड खांबाला ज्यावेळेस या 16 खांबी मंडपामध्ये येतात त्यावेळेस मिठी मारतात, त्याचं दर्शन घेतात आणि त्यानंतरच विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे जाताना एकंदरीत पाहायला मिळतात. कॅमेरामॅन निखिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पंढरपूर.